कोणी सांगितलं की जर तुम्ही परमेश्वराच्या रस्त्यावर चालत आहात तर परमेश्वर फक्त योग्य माणसे पाठवेल? असं लोकांना नाही समजत. परमेश्वर, जर तुम्ही परमेश्वराच्या रस्त्यावर जरी आहात आणि सगळं काही योग्य करत आहात तरी सुद्धा परमेश्वर, लक्षात ठेवा मी काय सांगत आहे, परमेश्वर चुकीच्या माणसांना तुमच्या रस्त्यावरती पाठवेल जे तुमच्या हिशोबाने चुकीचे आहेत पण परमेश्वराच्या हिशोबाने योग्य आहेत. का? कारण ते तुमच्या आतमध्ये काही गोष्टी विकसित करू शकतील. तर तुमच्या रस्त्यामध्ये एक खूप दृष्ट माणूस पाठवेल. का? कारण तुम्ही दाखवू शकाल की तुम्ही ख्रिस्त आहात. नाहीतर तुम्ही कसं दाखवाल? तुमच्या रस्त्यावरती दृष्टांना यावे लागेल आणि तुम्हाला प्रेम करणं त्यांना शिकवावे लागेल. त्यांच्यासाठी तुम्हाला प्रार्थना करणं शिकावं लागेल. तर नका सांगू की हा दृष्ट माझ्या रस्त्यामध्ये का आला? तुम्हाला बदलण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला अजून चांगले बनवण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. हा परमेश्वर, तुम्ही महान आहात. तुमची दया कायमची आहे, तुमची करुणा कायमची आहे. धन्यवाद, धन्यवाद तुमच्या दयेसाठी. धन्यवाद तुमच्या आत्म्यासाठी, तुमच्या लिहिलेल्या वचनांसाठी. धन्यवाद आम्हाला कायम विजयाच्या उत्साहामध्ये चालवण्यासाठी. तुम्ही आमचे खडक आणि उंच गड आहात प्रभू. ओ धन्यवाद, तुम्ही आम्हाला एक रुंद आणि मोठ्या स्थानावरती घेऊन आलात. एक समृद्धीचं स्थान, एक आनंदाचं स्थान, एक विजयाचं स्थान. ओ धन्यवाद प्रभू. धन्यवाद, धन्यवाद आम्हाला तुमचं मंदिर बनवण्यासाठी. धन्यवाद आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाची पॉवर ऑफ अटॉर्नी देण्यासाठी. धन्यवाद देतो जे बदल आम्ही तुमच्या नावामध्ये आणू शकतो. धन्यवाद आम्हाला आशीष देण्यासाठी. धन्यवाद आम्हाला एक आशीष बनवण्यासाठी. धन्यवाद देतो प्रभू. आम्ही आशिषित आहोत, आम्ही आशिषित आहोत प्रभू. धन्यवाद. आणि आमच्याद्वारे तुमचे आशीष या जगामध्ये पोहोचत आहेत. त्याच्यासाठी आम्ही तुमचा धन्यवाद देतो. या वेळेसाठी धन्यवाद देतो जो तुम्ही आम्हाला दिला आहात की आम्ही तुमच्या वचनापासून शिकू आणि पुढे जाऊ. आम्ही सांगतो प्रभू, आमचे आत्मा, आमचे हृदय उघडलेले आहेत तुमच्या वचनापासून ऐकण्यासाठी आणि शिकण्यासाठी. धन्यवाद देतो आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. बसू शकता तुम्ही. हालेलुया. शेजाऱ्याचं स्वागत करू शकता हाय फाय देऊन चांगल्या प्रकारे आणि आनंदाने हसून बोला, स्वागत आहे तुमचं. आनंदाने बोलू शकता आणि जोरात बोलू शकता. बोला, स्वागत आहे तुमचं. बोला, मी आशिषित आहे, मी आशिषित आहे. किती लोक बोलत आहेत गेल्या आठवड्यापासून. प्रेज द लॉर्ड. खूप गरजेचं आहे की जो संदेश तुम्ही गेल्या संडेला ऐकला होता तुम्ही त्याच्या हिशोबाने जगायला सुरू करा. प्रेज द लॉर्ड. कारण जे काही तुम्ही इच्छिता परमेश्वर तुमच्यासाठी करेल ते अगोदरच परमेश्वराने तुमच्यासाठी केलं आहे. हालेलुया. शेजाऱ्याला बोला, परमेश्वराने माझ्यासाठी सगळं काही केलं. मी खूप आशिषित आहे. आणि आम्ही त्याची तुम्हाला परिभाषा दिली होती. इन केस तुम्ही जर आला नव्हता तर मी परत एकदा रिपीट करतो. आम्ही सांगितलं आशिषाचा अर्थ आहे, चला, जे प्रदान करते, जे आव्हान करते, जे अधिकृत करते किंवा साझा करते. 4 गोष्टी आम्ही सांगितल्या होत्या की आशिष काय करते? प्रदान करते, आव्हान करते, अधिकृत करते, साझा करते. 4 गोष्टींना, समृद्धीला, सामर्थ्याला, योग्यतेला आणि कल्याणाला. आणि आम्ही सांगितलं कल्याण आहे एक कायम आनंदी, स्वस्थ आणि संतुष्टीने यशस्वी राहण्याची अवस्था. प्रेज द लॉर्ड. बोला, कायम आनंदी. प्रत्येक बोला, कायम आनंदी. तर तुम्ही कायम आनंदी आहात तर तुम्ही ऑलरेडी आशिषित आहात. प्रेज द लॉर्ड. कारण बरेचसे लोक कायम आनंदी नाही राहू शकत. वेळेच्या वेळेनंतर त्यांना त्या गोष्टी आठवतात जे ते लोकांनी केल्या.
किंवा जे चुकीचं त्यांच्यासोबत झालं किंवा जे चुकीचं त्यांनी केलं खूप वेळापर्यंत तुम्ही त्यांच्यावर एक सब्जेक्ट बद्दल बोललात, ते आपलं दुखणं सांगतील. इट्स ओके. तुम्ही एकदा आपलं दुखणं सांगू शकता, पण तुम्ही परत परत आपलं दुखणं सांगाल तर जीवन जगणं कठीण होईल. ते आशिष नाही. प्रेज द लॉर्ड. आहे ना. मॉन यू नो. परमेश्वराचे वचन शुद्ध करते. परमेश्वराचे वचन सामर्थ्य देते. जर शरीरामध्ये पण कुठे पण दुखणं आहे, आम्ही आशा करतो थोड्या वेळाने निघून जाईल. आपण त्याच्यावरती प्रार्थना करू. जे पण काय करायचं ते करणार. ते दुखणं निघून जाईल. तर नका व्हायला देऊ की जो आत्म्याचा दुखणं आहे ते कायमसाठी बनून राहील. कधीच नका व्हायला देऊ. तुम्हाला वचनाच्या सेवकाईला वापरायचं आहे आणि स्वतःला त्या दुखण्यापासून मुक्त करायचे आहे. तुम्ही डिप्रेशनमध्ये नाही जगू शकत. तुम्ही कायम त्या गोष्टींना आठवण नाही करून देऊ शकत जे तुमच्या विरुद्ध केले गेले होते. प्रेज द लॉर्ड. विचार करून बघा की येशू ख्रिस्ताविरुद्ध किती काही बोललं गेलं, किती काही केलं गेलं. जर ते आज पण लक्षात ठेवतील तर मला माहित नाही किती काय झालं असतं. प्रेज द लॉर्ड. यू गॉट टू बी स्मार्ट. तुम्हाला स्मार्ट व्हावं लागेल. लक्षात ठेवा आशिष काय आहे. कायम आनंदी राहण्याची अवस्था. तर बोला, शेजाऱ्याला बोला, आशिष आहे कायम आनंदी, स्वस्थ आणि संतुष्टीने सफल राहण्याची अवस्था. कारण काही लोक आपल्या यशस्वीतेने संतुष्ट नाही आहेत. लोक नाही आहेत. ते कायम त्यांना वाटतं की जे त्यांनी मिळवलं आहे ते दुसऱ्याच्या अपेक्षेमध्ये कमी आहे आणि ते संतुष्ट नाही आहेत. तर खूप इम्पॉर्टंट की तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आशिषचा अर्थ काय आहे. आणि चांगली गोष्ट ही आहे की तुम्ही आशिषित आहात. बोला, मी आशिषित आहे. एक अजून परिभाषा आहे, त्याचा अर्थ आहे की एम्पॉवर टू प्रॉस्पर. आशिष होण्याचा अर्थ आहे एम्पॉवर टू प्रॉस्पर, म्हणजे समृद्ध होण्यासाठी सशक्त केले गेलेले. मी यावर फोकस करू इच्छितो. बोलू शकता, मी समृद्ध होण्यासाठी सशक्त केला गेलो आहे. ऐकलं असेल ना, नारी सशक्तीकरण. नारी सशक्तीकरण किती हे शब्द ऐकले आहेत. आपल्या देशामध्ये खूप चालत असतं नारी सशक्तीकरण. बरेच सारे असे सशक्तीकरण प्रोग्राम चालू राहत असतात. बट परमेश्वराने फक्त नारी सशक्तीकरण नाही केलं, परमेश्वराने आशिषित सशक्तीकरण केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराने आपल्याला समृद्ध होण्यासाठी सशक्तीकरण केलं आहे. आम्हाला एम्पॉवर्ड केलं आहे. म्हणजे आपल्या आतमध्ये काय आहे जे आपण जीवनाला कायम यशस्वीतेच्या रस्त्यावरती घेऊन जाऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. गरजेचं आहे. जे मी तुम्हाला सांगत आहे ते खूप गरजेचं आहे. कारण मी माझ्या जीवनामध्ये शोधलं आहे की खूप कमी लोकांकडे अशा प्रकारचे विचार असतात. भरपूर कमी लोकांकडे हे विचार आहेत की ते आपली मदत करू शकतात. या जगामध्ये बरेच सारे लोक आहेत जे वाईट म्हणून बसले आहेत की कारण कोणी दुसऱ्याने त्यांची मदत नाही केली. बरेच सारे लोक आहेत ते आपल्या नातेवाईकांशी, आपल्या मित्रांशी रागावलेले आहेत. इनफॅक्ट चर्चच्या पास्टरांशी पण रागावले आहेत. कारण जेव्हा प्रार्थनाची गरज होती तेव्हा कदाचित चर्चच्या पास्टरांनी त्यांच्यासाठी प्रार्थना नाही केली आणि ते आज क्रोधामध्ये जगत आहेत. आणि ही त्यांचे जे विचार आहेत ते दाखवतात की अजूनपर्यंत त्यांना कोणीच नाही दाखवलं आहे की ते स्वतःला पुढे वाढवू शकतात. त्यांना वाटतं की नाही, माणसाला कायम कोणाच्या मदतीची गरज असेल. पण परमेश्वराने त्याच्यापेक्षा जास्त केलं. त्याने आपल्याला सहाय्यक दिला आपल्या आतमध्ये. प्रेज द लॉर्ड. चला वाचूया योहान 14वा अध्याय 16वे वचन. योहान 14वा अध्याय 16वे वचन. बोला, मी समृद्ध आहे. मी समृद्ध आहे. मी पित्याकडे विनंती करेन, तो तुम्हाला अजून एक सहाय्यक देईल, तो कायमसाठी तुमच्यासोबत राहील. तुम्हाला वाटतं की जे काही चुकीचं नाही की मला सहाय्यकाची गरज आहे, तर परमेश्वराला पण माहिती आहे आणि परमेश्वराने तुम्हाला तो सहाय्यक दिला आहे. हा सहाय्यक पुरेसा आहे तुमची सहायता करण्यासाठी, कोणत्याही त्रासामधून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी, कोणत्याही आव्हानाच्या वरती जिंकण्यासाठी सहाय्यक पुरेसा आहे. आणि परमेश्वर इच्छितो की तुम्ही या सहाय्यकाला ओळखा, तुम्ही या सहाय्यकतासोबत सहभागिता करा. कारण
मनुष्य तुम्हाला वाटू शकतो की हा माणूस माझी मदत करू शकतो, पण तेव्हा काय जेव्हा तो माणूस तुमची मदत नाही करू शकत. प्रेज द लॉर्ड. असू शकतं की तुम्हाला उधाराची गरज लागली असेल आणि एक माणूस होता तो कायम टाय घालून असायचा, सूट घालून असायचा आणि तुम्ही बोललात यार हाच बरोबर टार्गेट आहे ह्याच्याकडे असेल, आणि नंतर माहीत पडलं की याच्याकडे नव्हतं. तर जेव्हा तुम्हाला वाटतं की हा माणूस माझी मदत करू शकतो, तेव्हा काय तुम्ही कोण डिसाईड करणारे आहात जेव्हा की हा माणूस माझी सहायता करू शकतो? तेव्हा काय जेव्हा तो मनुष्य तुमची सहायता करण्याची योग्यता नव्हता, तर तुम्ही काय कराल? प्रेज द लॉर्ड. बऱ्याचशा लोकांच्या जीवनाचा हा त्रास आहे. बरेचसे लोक आपल्या जीवनामध्ये फक्त ह्याच गोष्टींनी रागावलेले आहेत की त्या माझ्या काकाने माझी मदत केली असती पण त्यांनी नाही केली. पण तेव्हा काय जेव्हा काका मदत करण्याच्या लायक नव्हते? तुम्हाला कसं समजलं की त्या व्यक्तीकडे ते सगळं होतं जे तुम्हाला हवं आहे? चला मानूया की त्या व्यक्तीकडे सगळं काही होतं जे तुम्हाला हवं आहे. हॅलो, जे लोक आहेत हे पण मानूया की त्या व्यक्तीकडे सगळं काही होतं जे तुम्हाला हवं आहे, पण तुमचा त्याच्यावरती कधीपासून अधिकार झाला आहे. फक्त कोणाकडे काय आहे जे तुम्हाला हवं आहे याचा अर्थ असा नाही की तुमचा त्याच्यावरती अधिकार आहे. त्याच्याकडे जे काही आहे ते त्याच्यासाठी आहे, तुमचा त्याच्यावरती काही अधिकार नाही. प्रेज द लॉर्ड. किती लोक आहेत बोलत त्यांच्याकडे होतं पण तरी पण नाही दिलं. अरे त्यांच्याकडे होतं त्यांच्यासाठी होतं, त्याने आपल्या बुद्धीने त्यांच्या योग्यतेने त्यांच्यासाठी कमवलं होतं, स्वतःसाठी ना की तुमच्यासाठी. तुम्हाला त्यांच्यावरती राग धरण्याचा अधिकार कोणी दिला? प्रेज द लॉर्ड. आणि या सगळ्या गोष्टी दाखवतात की अजूनपर्यंत तुम्हाला समजलं नाही आहे की तुमची सहायता करण्यासाठी परमेश्वराने ऑलरेडी कोणीतरी पाठवलं आहे आणि तुम्ही आशिषित आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला, मी आशिषित आहे, मी आशिषित आहे, आशिषित आहे. गोष्टी आहेत ज्या तुम्हाला शिकायच्या आहेत. बरेचसे लोक अजूनपर्यंत माणसावरचा विश्वास सोडून परमेश्वरावरती विश्वास करणं अजूनपर्यंत शिकले नाही आहेत. बरेचसे लोक बोलतात की मी आत्मिक आहे, मी आत्मिक आहे, आणि त्यांना विचारलं जर आत्मिकतेचा अर्थ काय आहे तर मी योगा करतो. योगा करण्याने तुम्ही आत्मिक नाही बनलात. योगा एक एक्सरसाइज आहे, त्याचा आत्मिकतेशी काही घेणं देणं नाही आहे. योगामध्ये तुम्ही काय करता? हातपाय चालवता की आत्म्याला चालवता? तर ती आत्मिकता कधी बसून झाली? नाही, आम्ही योगा करतो सकाळी उठून. पण तुमच्या योगा करण्याने तुम्ही आत्मिक नाही झालात. बोलत ना आम्ही मूर्तीपूजा करतो, तुम्ही मूर्तीच्या समोर वाकण्याने तुम्ही आत्मिक नाही झालात. बोलत ना आम्ही पूजा करतो, पूजा करण्याने तुम्ही आत्मिक नाही झालात. आत्मिकतेचं त्या गोष्टींची काही घेणं देणं नाही आहे. समजून घ्या की आत्मिकता काय आहे. तर बरेचसे लोक सांगतात की मी आत्मिक आहे, मी आत्मिक आहे. आत्मिक होण्याचा अर्थ काय आहे? आत्मिक होण्याचा अर्थ नाही की तुम्ही एका कलरचे कपडे घातलात तुम्ही प्रार्थना करत आहात. नाही, प्रार्थना कोणी पण करू शकतो, पण प्रार्थना करण्यात आत्मिक नाही होऊ शकत. भिकाऱ्यापेक्षा जास्त प्रार्थना कोण करतो? प्रेज द लॉर्ड. हॅलो 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 विचारतोय, भिकारीपेक्षा जास्त प्रार्थना कोण करतं? काय त्याची भिकारीपणा निघून गेला? पण त्याला माहीतच नाही की तो त्याची स्वतःची मदत करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो प्रार्थना करतो आहे की हो तुम्ही 1 रुपया दिला तर तुम्हाला वरचा 1000 रुपये देईल. काय त्याचे जीवन बदललं? कारण माहीत नाही की आत्मिकता काय आहे. आत्मिकतेचा अर्थ हा नाही की तुम्ही योगा कराल. आत्मिकतेचा अर्थ हा नाही की तुम्ही पूजा करत आहात. आत्मिकतेचा या गोष्टींची काही घेणं देणं नाही. बोलत की नाही आम्ही सगळे सण साजरे करतो. तर तुम्ही आत्मिक आहात? कोणी सांगितलं तुम्हाला? बोलता आम्ही क्रिसमस साजरा करतो. क्रिसमस साजरा केल्याने तुम्ही आत्मिक नाही होत. बोलत ना आम्ही क्रिसमस साजरा करतो, आम्ही गुड फ्रायडे पण साजरा करतो. तर तुम्ही आत्मिक झालात? कोणी सांगितलं तुम्हाला? आत्मिकतेचा अर्थ आहे की आत्म्याच्या नियमांना लावणं. प्रेज द लॉर्ड. काय आहे आत्मिकतेचा अर्थ? आत्म्यांच्या नियमांना लावणं आणि आपल्या जीवनाच्या परिस्थितींवरती प्रबळता मिळवणं, ही आहे आत्मिकता. ऐकून घ्या. बरेचसे लोक फिरत असतात आत्मिक आत्मिक आत्मिक. तुम्ही त्याला विचारा आत्मिकतेचा अर्थ काय आहे? जे तुम्हाला मी सांगितलं तेच सांगणार. बोला आम्ही योगा करतो. आजकाल अर्ध्या देशासाठी आत्मिकतेचा अर्थ काय आहे? योगा, प्राणायाम, व्यायाम, शीर्षासन. त्यांना वाटतं आम्ही खूप मोठे आत्मिक झालो. काही नाही आहे. हे फक्त काय आहे? एक एक्सरसाइज. सिंपल. स्वतःला फसवू नका.
आत्मिकतेचा अर्थ आहे की आत्म्याच्या नियमांना जाणणं. आत्मिकतेचा अर्थ आहे की आत्म्याच्या नियमांना लावणं. आत्मिकतेचा अर्थ आहे की आत्म्याच्या नियमांना लावून भौतिकतेला बदलणं. कारण आत्मिकता भौतिकतेला चालवते. तर काय तुम्ही आत्मिक आहात, तर तुम्ही तुमच्या जीवनाच्या परिस्थितींना बदलणं शिकला आहात. प्रेज द लॉर्ड. ही आहे आत्मिकता. ही आहे आत्मिकता. इंजिनियर कोण आहे? चला विचारतो. इंजिनियर माना एक पंख्याचा इंजिनियर आहे. त्याचा अर्थ काय आहे? पंख्याचा इंजिनियरचा अर्थ काय आहे? थँक्यू. पंख्याचा इंजिनियरचा अर्थ काय आहे? पंखा रिपेअर कर. म्हणजे त्याच्याकडे खराब पंखा घेऊन जा, तो काय करू शकतो? सिंपल. सो आत्मिक व्यक्तीचा अर्थ काय आहे? जो खराब गोष्टीला आत्म्याच्या नियमांनी योग्य करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो नाही जो रडत आहे की ओ कोणी माझी सहायता नाही केली, ओ कोणी माझी सहायता नाही केली. हा व्यक्ती आत्मिक नाही आहे. हा व्यक्ती काय आहे? अज्ञानी आहे. आणि हा जीवनभर रडू शकतो. कारण हा व्यक्ती जो रडत आहे, कोणी माझी सहायता नाही केली, 99% टाइम ह्या अशा व्यक्तींनी कोणाची कधी सहायता नाही केली असेल. प्रेज द लॉर्ड. ह्यांना विचारा, तुम्ही जर विचारत आहात कोणी माझी सहायता नाही केली, तुम्ही किती जणांची सहायता केलीत? त्यांचा राग ह्याच्यावरतीच आहे की ह्यानी माझी मदत नाही केली, यांनी माझी मदत नाही केली, यांनी माझी मदत नाही केली, यांनी माझी मदत नाही केली. तुम्ही किती जणांची मदत केली आहात? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती जण आहेत माझ्यासोबत? मी आशिषित आहे. मी इच्छितो की तुम्ही चर्चमध्ये याल, ज्या तुमच्याकडे योग्य मानसिकता असेल. चर्चमध्ये तुम्ही ह्यासाठी नाही येत की आम्ही तुमची मदत करतो. चर्चमध्ये तुम्ही ह्यासाठी येता की तुम्ही ओळखू शकाल की तुम्ही दुसऱ्यांची किती मदत करण्याचे योग्य आहात. प्रेज द लॉर्ड. ऐकताय तुम्ही? आमचा संदेश वेगळा आहे. आमचा संदेश वेगळा आहे. आम्ही तुम्हाला ह्यासाठी नाही आणला की आम्ही तुम्हाला मदत करू शकू. आम्ही तुम्हाला ह्यासाठी आणलं की आम्ही तुम्हाला सांगू शकू की तुम्ही दुसऱ्यांची मदत करण्यासाठी सक्षम आहात. प्रेज द लॉर्ड. बोला, मी आशिषित आहे, दुसऱ्यांसाठी आशिष आहे. माझ्याद्वारे करोडो घरांमध्ये अन्न येऊ शकतं, लाखोंचं जीवन बदलू शकतं. ही ती पद्धत आहे ज्याने परमेश्वर इच्छितो की तुम्ही विचार करा, ना की हे की लाखो माझी मदत करतील, करोडो माझी मदत करतील. भारताच्या चर्चमध्ये लोक येतात आणि मग निघून सोडून जातात, कारण त्यांची मानसिकता काय आहे की आम्ही चर्चमध्ये आलो की कोणी आमची मदत करेल. तुम्ही सुरुवातीला ह्या मानसिकतेने येऊ शकता, पण तुम्ही ह्या मानसिकतेने पुढे नाही जाऊ शकत. तुमच्या मानसिकतेला बदलावं लागेल की तुम्ही इकडे आला आहात की तुम्ही दुसऱ्यांची मदत करू शकाल. मी समजायला आलोय की परमेश्वराने मला काय काय दिलं आहे, परमेश्वराने मला काय काय बनवलं आहे, परमेश्वराने मला आशिषित बनवलं आहे की मी दुसऱ्यांसाठी आशिष बनवू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. की चर्च मिळून माझ्या गरजेला पूर्ण करेल. ही गरिबांची जागा नाही की जिकडे गरीब येतील आणि त्यांना आम्ही तांदूळ आणि राशन देऊ. आपल्यापेक्षा मोठं काम आहे. प्रेज द लॉर्ड. बोला, मी आशिषित आहे, 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 मी आशिषित आहे. विचार करून बघा ना, किंवा जेव्हा कोणाचे बाबा मरतात तेव्हा तो पूर्ण गावाला जेवण देतो, नाही देत, कारण त्याच्या इज्जतीवर येतं. हाच माणूस आपल्या बाबांच्या मेल्यानंतर, मम्मीच्या मेल्यानंतर पूर्ण गावाला जेवण देतो, पण त्यांना सांगाल की पूर्ण चर्चला जेवण द्या. असतं आमचे. बघा, बदल बघा, बदल बघा माणसामध्ये. मेल्यावरती जेवण द्यायला तयार आहेत, पण जिवंतांना देण्यासाठी तयार नाहीत, कारण मेल्यामध्ये स्वतःची इज्जत अडकलेली आहे. प्रेज द लॉर्ड. नाहीतर गावाले म्हणतील काय गरीब माणूस होता, बाबा मेले पण काही दिलं नाही, त्यासाठी सगळं करण्यासाठी तयार आहे. तेव्हा ते विसरतात की आम्ही काय दिसून येऊ श्रीमंत. प्रेज द लॉर्ड. नाही आहे का खरं? मुलीचं लग्न असेल, सगळा हुंडा तयार असेल, सगळं हुंडा तयार असेल, सगळा हुंडा वाचवून ठेवला यांनी, पण चर्चमध्ये 100 रुपये लुटतायत. आम्ही लुटलं, बाकी जास्त तुमच्या मुलीच्या सासरेवाड्यावाल्यांनी लुटलं. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर पण काय बोलतात, मोटरसायकल घेऊन आले, ऑइल कोण तुझं बाप देणार आहे, ते पण दे. त्याने
म्हणे आनंदी आहेत, त्यांच्याकडून आनंदी आहेत, पण चर्चमध्ये बोललं 100 रुपये द्या झालं त्यावेळी. प्रेज द लॉर्ड. आहात काय? किती जणांना समजत आहे? हॅलो, कोणाचं वाईट तर नाही करत आहे ना? वाईट तर नाही सांगत आहे ना? मी इच्छितो की तुम्हाला समजेल की परमेश्वर का इच्छितो की तुम्ही कसे विचार कराल. तुम्ही आशिष देण्याबद्दल विचार करा. प्रेज द लॉर्ड. इफिसीकरांस 1 अध्याय 3 वचन. आणि कधी तुम्हाला वाटेल की हो मला आशिषाची आवश्यकता आहे, तर मी तुम्हाला परत एकदा वचन दाखवतो. इफिसीकरांस 1 अध्याय 3 वचन. आमचा प्रभू येशू ख्रिस्ताचे परमेश्वर आणि पित्याचा धन्यवाद असो की त्यांनी आपल्याला ख्रिस्तामध्ये सगळ्या प्रकारचे आत्मिक आशिष दिलेले आहे. प्रेज द लॉर्ड. बोला, मी सगळ्या प्रकारच्या आशिषांसोबत आशिषित आहे. हॅलो, आनंदी होऊन बोला आणि हृदयाने बोला. मी सगळ्या प्रकारच्या आशिषांसोबत आशिषित आहे. मी सगळ्या प्रकारच्या आशिषांसोबत आशिषित आहे. बोला, मी आशिषित आहे. आणि आशिष देण्यासाठी ही एक मानसिकता आहे जी तुम्ही विकसित करू शकता. आणि जेवढं लवकर विकसित कराल तेवढं चांगलं आहे. हे तुम्हाला करावं लागेल, कोणी दुसरं तुमच्यासाठी नाही करणार आहे. 2 कोरिंथियस 2 अध्याय 3 वचन. बोला, मी आशिषित आहे. मी आशिषित आहे. लिहिलं आहे, जरही आम्ही शरीरामध्ये चालत फिरत आहोत तरी पण शरीराच्या अनुसार भांडत नाही. वाव. तो सांगत आहे तुम्ही एका ह्या भौतिक शरीरामध्ये आहात पण भौतिक शरीराच्या अनुसार भांडत नाही. तर त्यांनी एक गोष्ट सांगितली, इकडे लढाई आहे, लढाई आहे, लढाई आहे. आता लढाई कोणाशी आहे? शैतानाशी. इकडे जर पुढे वाचाल तर तुम्हाला समजेल की लढाई कोणाशी आहे. तर ज्यांना वाटतं की लढाई शैतानाशी आहे, लढाई शेजाऱ्याशी आहे, लढाई सासूशी आहे, लढाई सुनेशी आहे, लढाई पार्टनरशी आहे. या सगळ्यांपासून काही लढाई नाही आहे. कारण बायबलने पहिलंच सांगितलं की आपलं मल्लयुद्ध मांस आणि रक्तासोबत नाही आहे, एक वेगळं मल्लयुद्ध आहे. पण हे समजलं की आपली लढाई माणसांसोबत नाही आहे. बरेचसे लोक माणसांसोबतच लढत आहेत. प्रेज द लॉर्ड. ज्यांच्यासोबत त्यांची काही लढाई नाही. बोलतात माणसांसोबत आमची काही लढाई नाही. बोला, माणसांसोबत आमची काही लढाई नाही. मला माहीत नाही काही लोकांचं काय होईल आज जेव्हा घरी जातील. काही करण्यासाठीच नसेल, कारण लढाई संपली. जेव्हा घरामध्ये घुसायचे, सासूशी लढाई, नंदेशी लढाई, शेजाऱ्याशी लढणं. आणि आज आम्ही शिकवलं की लढाई नाहीच आहे कोणत्या माणसाशी. कोणत्या माणसाबरोबर तुमची काही लढाई नाही. कोणता माणूस तुमचा शत्रू नाही. बोला, कोणी माणूस माझा शत्रू नाही आहे. आनंदी होऊन बोला. बोला, कोणीही माणूस, कोणी पण माणूस माझा शत्रू नाही आहे. फिनिश इट. त्या लढाईमध्ये जाऊच नका. नका जाऊ. कोणी सांगितलं की जर तुम्ही परमेश्वराच्या रस्त्यावर चालत आहात तर परमेश्वर फक्त योग्य माणसे पाठवेल? असं लोकांना नाही समजत. परमेश्वर, जर तुम्ही परमेश्वराच्या रस्त्यावर जरी आहात आणि सगळं काही योग्य करत आहात तरी सुद्धा परमेश्वर, लक्षात ठेवा मी काय सांगत आहे, परमेश्वर चुकीच्या माणसांना तुमच्या रस्त्यावरती पाठवेल जे तुमच्या हिशोबाने चुकीचे आहेत पण परमेश्वराच्या हिशोबाने योग्य आहेत. का? कारण ते तुमच्या आतमध्ये काही गोष्टी विकसित करू शकतील. तर तुमच्या रस्त्यामध्ये एक खूप दृष्ट माणूस पाठवेल. का? कारण तुम्ही दाखवू शकाल की तुम्ही ख्रिस्त आहात. नाहीतर तुम्ही कसं दाखवाल? तुमच्या रस्त्यावरती दृष्टांना यावं लागेल आणि तुम्हाला प्रेम करणं त्यांना शिकवावे लागेल. त्यांच्यासाठी तुम्हाला प्रार्थना करणं शिकावं लागेल. तर नका सांगू की हा दृष्ट माझ्या रस्त्यामध्ये का आला? तुम्हाला बदलण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला अजून चांगलं बनवण्यासाठी. हालेलुया. ऐकताय तुम्ही? तर नका सांगू की हा दृष्ट माझ्या रस्त्यामध्ये का आला? तुम्हाला अजून चांगलं बनवण्यासाठी, की तुम्ही परमेश्वराच्या वचनांना वापरणं शिकाल. तुम्ही परमेश्वराच्या वचनावरती चालायला शिकाल. न सांगू मी तर खरा होतो, परमेश्वराने मला सांगितलं होतं मुलाशी लग्न करायचं आहे, या मुलीशी लग्न करायचं आहे, मग मला या परिवारामध्ये असे लोक का भेटले? तुम्हाला बदलण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तुम्हाला बदलू इच्छितो, त्यांना नाही बदलू इच्छित. बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की परमेश्वर दुसऱ्यांना बदलू इच्छितो. ना 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 ना. परमेश्वराच्या हातामध्ये तुम्ही प्रोजेक्ट आहात. प्रेज द लॉर्ड. मी परमेश्वराचा प्रोजेक्ट आहे. परमेश्वर तुम्हाला बदलू इच्छितो आणि वेगवेगळ्या लोकांना तो आणतो. वाईट, चांगले. हॅलो, जर कोणी तुम्हाला कोबाडीत नाही मारलं आणि जर तुम्ही बदल्यामध्ये त्याला मारलं नाही तर तुम्ही गवाही देताल तुम्ही ख्रिस्ती आहात की नाही आहात.
ते लोक भेटतील जे गालावरती थोबाडीत मारून जातील. तर तुम्ही कोणाला ते बघितलं, कोणीतरी दुसऱ्याने थोबाडीत दुसऱ्याच्या मारलं आणि तुम्ही त्या माणसाशी वाईटपणा घेतलात, तुम्हाला त्याने थोबाडीत मारलं की कोणा दुसऱ्याच्या मारलं? प्रेज द लॉर्ड. तर कधी कधी परमेश्वर तुम्हाला शिकवावं लागतं की दुसऱ्याच्या जीवनामध्ये नको टांगडू, स्वतःच्या जीवनाशी मतलब ठेव. प्रेज द लॉर्ड. कारण बऱ्याच जण दुसऱ्यांच्या फाटक्यामध्ये टांग अडवायची सवय झाली आहे, प्रत्येकाच्या मध्ये टांग अडवतात. परमेश्वर तुम्हाला हे शिकवावं लागेल. प्रेज द लॉर्ड. बोला, माणसाशी तुमची काही लढाई नाही. शांती भेटली का? माणसांशी लढणं बंद करा. ऑलरेडी जीवनामध्ये शांतीच शांती. प्रेज द लॉर्ड. बोला, माणसांची माझी काही लढाई नाही. कोणताही माणूस माझा शत्रू नाही आहे. आणि नका बोलू की शेजारी माझ्यावर जळतात. तुमच्याकडे काय आहे जळण्यासाठी ते जळतील. हालेलुया. बोला, कोणी माझ्यावर जळत नाही. हॅलो, ऐकताय का? विचार करणं बंद करा. बोला, कोणाला माझ्याशी काही जळण नाही आहे. आनंदी होऊन बोला ना. बोला, कोणाशी माझ्यावरती काही जळण नाही आहे. अरे मी सांगतो की तुमची तरी जळण शांत होईल बोलून. दिल बेलाने केले गालिब खायला अच्छा है. हालेलुया. काहीला वाटतं की सगळे त्यांच्यावर जळतात, काही सगळे त्यांच्याशी नफरत करतात. नाही. बोला, सगळे माझ्यावरती प्रेम करतात. आनंदी होऊन बोला ना. बोला, सगळे माझ्यावरती प्रेम करतात. तुम्ही माना, ठीक आहे? हे काही चांगले धारणा आहेत जे जीवनामध्ये तुमची सहायता करतील. तर सगळे माझ्यावरती प्रेम करतात. तर कोणाशी भेटाल तेव्हा विचार करा, जे मवाली मुलं असतात ते हेच विचार करतात, मुली यांच्यावरतीच प्रेम करतात. ठीक आहे ना? पण ते चुकीचा विचार करतात. इकडे कोणता प्रेम आहे? निथळ प्रेम. काय? निथळ प्रेम. बऱ्याच जणांनी प्रेमाला पण दूषित केलं. नाही केलं? हॅलो, आहा का नाही? हालेलुया. बोला, कोणी माझा शत्रू नाही आहे. कोणी माझा शत्रू नाही आहे. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्ही काय आहात? आशिषित. बोला, मी आशिषित आहे. मी आशिषित आहे. आशिषित आहे. आशिष देण्यासाठी. बोला, मी आशिषित आहे. आशिष देण्यासाठी. मी आशिषित आहे. मी आशिषित आहे. आशिष देण्यासाठी. बोला अन्य भाषेमध्ये. रिबो जा कबो शाफ्राला जीत्रा रेगे जीन तो लोगो शाफ्राला जीत्रबो रेगे जीत लोगो. प्रेज द लॉर्ड. महिमा 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 महिमा. अरे हा वेळ आहे आपली भेट, आपली दशमांश, आपली पार्टनरशिप, सीड. तुमचे विशेष बी देण्याचा. तिथं परमेश्वर भेट, दशमांश, बीजला आणण्याचा देण्यासाठी ह्या इथे ऑनलाईन लोकांनी दिला आहे. जसं आम्ही दिलं आहे. आम्ही वाढलेल्या फळांना वेगाने ग्रहण करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हा प्रभू, तुमच्या वचनाच्या अनुसार याची 100 गुण फळं आमच्यापर्यंत वेगाने येत आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हा प्रभू, आम्ही भेटींवरती आशिषांचं आव्हान करतो. आशिषांचं आव्हान, वाढीचा नियम बोलतो, जे राज्य आणि सुवार्तेच्या विस्तारासाठी धन्यवाद देतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. ओढू शकता महिमा. जर तुम्ही ख्रिस्ताला कधीच आपल्या हृदयामध्ये ग्रहण नाही केला होता, जर तुम्ही कधीच ख्रिस्ताच्या जीवनाचा अनुभव नाही केला असाल, ज्याच्याबद्दल मी बोलत आहे, या शब्दांना बोला. बोला, हे प्रभू परमेश्वर, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये, परमेश्वराच्या पुत्रामध्ये. मी विश्वास करतो की तो मेला मला वाचवण्यासाठी. मी विश्वास करतो परमेश्वराने त्यांना मेलेल्यातून जिवंत केले आणि ते आज जिवंत आहेत. मी माझ्या तोंडाने घोषणा करतो, येशू ख्रिस्त माझ्या जीवनाचे प्रभू आहेत आजच्या दिवसापासून. आणि त्यांच्यामध्ये माझ्या विश्वासाद्वारे मी ग्रहण करतो अनंत जीवन माझ्या हृदयामध्ये
माझ्या आत्म्यामध्ये. धन्यवाद प्रभू, माझ्या आत्म्याला वाचवण्यासाठी आता माझ्याकडे अनंत जीवन आहे. आता मी परमेश्वराचे एक मूल आहे. मी नवीन जन्मलो आहे. धन्यवाद प्रभू. जर तुम्ही आताच या प्रार्थनेला बोलला असाल तर अभिनंदन, परमेश्वराच्या राज्यामध्ये तुमचं स्वागत आहे. हातांना उठून धन्यवाद द्या. बोला, मी आशिषित आहे. धन्यवाद प्रभू, मला आशिष देण्यासाठी आणि मला आशिष बनवण्यासाठी. माझ्यामुळे माझा देश आशिषित आहे. माझे घरातले आशिषित आहेत. माझे मित्र आशिषित आहेत. प्रभू येशूच्या नावामध्ये आमीन. परमपितेचे प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्यासोबत कायमसाठी बनून राहील. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमीन. निश्चितच भले आणि करुणा आमच्यासोबत कायमसाठी निवास करायला आम्ही कायमसाठी परमेश्वराच्या घरामध्ये निवास करू. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमीन. आनंद करा, वचन काम करतं. तुम्ही आशिषित आहात. थँक्यू.